दत्त मनात दत्त श्वासात, दत्त भरला चराचरात. मिळो गुरुदत्तांची कृपा तुम्हाला तुमच्या जीवनात. मिळो गुरुदत्तांची कृपा तुम्हाला तुमच्या जीवनात. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. दत्त महाराजांचे नामस्मरण केल्यावर आपल्याला आपल्यातील दोष कुठले, गुण कुठले ते कळून येतात. जगातील आपण जर सगळ्या प्रकारची साधने पाहिली तर या सगळ्या प्रकारच्या साधनांची पहिली पायरी म्हणजे आपल्याला आपल्यातील दोष किंवा अवगुण दिसू लागणे होय. जसजशी आपली साधना वाढत जाते त्याप्रमाणे आपल्याला आपल्यातील दोष हे प्रखर रूपाने दिसू लागतात आणि हळूहळू आपल्याला आपल्यातील दोषांचा एक डोंगरच तयार झाल्यासारखा वाटतो. त्यावेळेला आपण दत्त महाराजांना कळकळीने विनवणी करतो की हे परमेश्वरा, हे दत्ता, मी एवढ्या दोषांनी भरलेला आहे, तरीही मला तुझ्या दर्शनाची अपेक्षा आहे. एवढ्या प्रकारचे माझ्यामध्ये दोष असल्यावरती मला तुझे दर्शन तरी कसे होईल, हे शक्य आहे का? मनुष्य साधना करण्यापूर्वी जर रागीट असेल तर त्याला त्या रागाची सुद्धा अजिबात खंत वाटत नाही. किंबहुना हा राग म्हणजे आपला दोष आहे हे त्याला अजिबातच पटत नाही. आपण एखाद्या वेळेला असे म्हणून जातो की आजकाल मला खूप राग येतोय. पण तसे पाहिले तर हा राग आत्ताचा नसून तो फार पूर्वीपासून आपल्याजवळ असतो. परंतु जसजशी आपण साधना करू लागतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्यातील दोषांची जाणीव व्हायला सुरुवात होते. इतकेच. जोपर्यंत आपल्याला आपले स्वतःचे दर्शन होत नाही, आपल्याला आपल्यातील दोष कळून येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या व्यक्तीमधलेच अवगुण दिसतात. त्यांचे बीज आपल्यातही आहे हे आपण ठामपणे ओळखले पाहिजे. आपण दुसऱ्यांचे दोष पाहण्याची जी वृत्ती आहे ती आपण पहिल्यांदा आपल्यातून काढून टाकली पाहिजे आणि दुसऱ्यांचे आपण दोष पाहतो हा एक साधा व्यवहार आहे, तो काही खरा परमार्थ नव्हे. खरा परमार्थी, खरा दत्त महाराजांचा भक्त तोच असतो जो नेहमीच आपले आत्मपरीक्षण करत असतो आणि आपल्यात स्वतःचेच दोष त्याला माहिती असतात. त्यामुळे त्याला समोरच्या व्यक्तीमधले अवगुण हे कधी दिसतच नाहीत आणि एकदा मनुष्याला स्वतःच्या अवगुणांचे दर्शन झाले की मग त्याच्या मानाने इतर जे बाकीचे सर्वजण आहेत ते त्याला दत्त महाराजांचे रूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ असतो. आपण आधी आत्मपरीक्षण करून स्वतःमधील दोष हे समूळ रूपाने नष्ट करणे म्हणजेच एक मोठे साधन आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.